सुप्रभातं छात्राः, नमो नमः। अद्य वयं सर्वे एकादशः पाठः मनोराज्यस्य फलं पठामः। Good morning dear students. Today we are going to learn a new lesson which is 11th lesson, and the lesson's name is Manorajyasya Phalam, means result of building castles in the air. म्हणजे मनातल्या मनात जर एखाद्या माणसाने भरपूर स्वप्न रंगवलीत आणि याचा प्रत्यय म्हणून किंवा त्याची प्रचिती म्हणून त्याला जे फळ मिळालेलं आहे ते आपल्याला या पाठात बघायचं आहे. तर बघूया मनोराज्यस्य फलम. पुरा अमरशक्ती ही नाम राजा आसे. पूर्वी एक राजा होता ज्याचं नाव होतं अमरशक्ती. तस्य पुत्रः विवेकरहिता शास्त्रविमुखः च. संधी आहे बघा इथे, शास्त्रविमुखः च. जे पूर्वी एक राजा होता ज्याचं नाव होतं अमरशक्ती. There in the past there was a king. The name of this king was अमरशक्ती. तस्य पुत्रः विवेकरहिताः शास्त्रविमुखाश्च. त्याला मुलं होती आणि ती मुलं विवेकरहिता म्हणजे थॉटलेस अँड शास्त्रविमुख मीन्स ॲडवर्स टू द स्टडी ऑफ शास्त्र, जे शास्त्रांपासून अतिशय लांब असलेली, त्यांचा आणि शास्त्रांचा काहीही संबंध नाही अशा प्रकारे ती वागत असत. म्हणजे विचारशून्य होती ती मुलं, तसंच काही ज्ञानही त्यांच्याकडे फारसं नव्हतं. मनोरंजक माध्यमेन विष्णू शर्मा नाम पंडितः तान नीतिशास्त्र पारंगतान करोत. मग त्यावेळेस अ स्कॉलर नेम विष्णू शर्मा, ज्याला आपण चाणक्य सुद्धा म्हणतो, तर त्याच स्कॉलरचं नाव म्हणजेच इथे म्हटलं पंडितः, पंडिता म्हणजे स्कॉलर, विद्वान माणूस, विष्णू शर्मा म्हणजेच चाणक्य, आणि त्याचं आणखीन एक नाव आहे कौटिल्य. कौटिल्य या नावाने त्याचं अर्थशास्त्र हे पुस्तक सुद्धा सर्वात जुनं अर्थशास्त्रातलं पुस्तक हे प्रसिद्ध आहे. तर मनोरंजकाच्या माध्यमातून विष्णू शर्माने वेगवेगळ्या कथा सांगून या अमरशक्ती राजाच्या मुलांना नीतिशास्त्रामध्ये पारंगत केलं, म्हणजे तरबेज केलं. तदर्थम रचितानां कथानां संग्रह एव पंचतंत्रम नामना विख्यातः. तुम्हाला पंचतंत्र नावाचं गोष्टीचं पुस्तक माहिती असेल. या पंचतंत्राचा अर्थ काय, तर त्यात वेगवेगळी अशी 5 तंत्र आहेत. या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर म्हणजे या वेगवेगळ्या 5 तंत्रांमध्ये त्याने बऱ्याचदा पशु, पक्षी, प्राणी आणि निसर्गातले बरेचसे विविध घटक, या घटकांचा अभ्यास करून वेगवेगळ्या कथांची रचना केलेली आहे. आणि त्या कथांच्या रचनेतून त्याने खूप मोठा अर्थबोध या कथांमधून दिलेला आहे. बघा, साध्या अगदी साध्या लहान पशु, पक्षी आणि निसर्गातले विविध घटक यांचा वापर केलेल्याच या गोष्टी आहेत. पण त्यातनं माणसाने आयुष्य जगताना किंवा जीवन जगताना नेमकं कसं वागावं, कसा सारासार विचार करावा, या गोष्टींवर त्याने भर दिलेला आहे. तर हे 5 तंत्र ज्याला आपण पंचतंत्र असं म्हणतो. मग ही 5 जी तंत्र आहेत ती कुठली बरं? मित्रभेदः, मित्रसंप्राप्तिः, काकोलुकीयं, लब्धप्रणाशः, अपरीक्षितकारकम् इति. कुठली आहेत 5 तंत्र? मित्रभेदः, मित्रसंप्राप्तिः, काकोलुकीयं, लब्धप्रणाशः आणि अपरीक्षितकारकम्. तर या 5 तंत्रांवरती खूप पूर्वी, आता तुम्हाला यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज मिळतीलच, परंतु खूप पूर्वी पंचतंत्र नावाची एक मालिका सुद्धा यायची. म्हणजे वेगवेगळे कार्टून्स वापरून ह्या पंचतंत्रातल्या 5ही तंत्रांमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कार्टूनच्या माध्यमातून दाखवलेल्या होत्या. मुळात त्याचा उद्देश असाच आहे की सामान्य माणसांना किंवा लहान मुलांना सुद्धा या अपरीक्षित कारकम किंवा लब्धप्रणाशः, काकोलुकीय, मित्रभेद, मित्रसंप्राप्ती अशा 5 तंत्रांतील गोष्टींच्या वापराने त्यांना खूप मोठा अर्थ समजावणं हा त्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश होता.
तर इति तानी पंचतंत्राणी ही ती 5 तंत्र आहेत. अपरीक्षित कारकात स्वीकृता प्रस्तुत कथा. आता आपल्याला जी ही कथा दिलेली आहे ती कथा आहे अपरिचित कारकम, अपरीक्षित कारकम या तंत्रामधली, म्हणजे या पुस्तकातली. त्यापूर्वी एक श्लोक दिलाय, तो आपण बघूया. अधीते या इदम नित्यम नीतिशास्त्रम शृणोती च न पराभवम आपनोती शक्रादपि कदाचन. अधीते, अधीते म्हणजे अध्ययन करतो. यह, यह म्हणजे जो, इदम नित्यम नीतिशास्त्रम शृणोती च म्हणजे जो नेहमी अध्ययन सुद्धा करतो, आणि शृणोती म्हणजे ऐकतो सुद्धा. जो दररोज नीतिशास्त्र ऐकतो आणि नीतिशास्त्राचं अध्ययन करतो. न पराभवम आपनोती शक्रादपि कदाचन. सो who he who studies or listens to the science of politics, नीतिशास्त्र म्हणजे science of politics, every day he will never be defeated by the Lord Indra, the kings of the gods. न पराभवम आपनोती, त्याला कधीही कुठलाही पराभव प्राप्त होणार नाही. शक्रात अपि म्हणजे अगदी लॉर्ड इंद्रदेवाकडून सुद्धा त्याला पराभव प्राप्त होणार नाही. कधीच त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये हार मानावी लागणार नाही, कारण या नीतिशास्त्राचं अध्ययन केल्याने त्याची विचारशक्ती आणखीन जागृत होईल. तो सारासार विवेक करूनच कुठलाही निर्णय आयुष्यामध्ये घेत राहील. म्हणून नीतिशास्त्राचं अध्ययन माणसासाठी खरोखर उपयुक्त आहे. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. कस्मिंचित नगरे कश्चित स्वभाव कृपणो नाम कोपी भिक्षुकः प्रतिवसति स्म. कस्मिंचित नगरे म्हणजे कोण्या एका नगरामध्ये, इन अ सर्टन सिटी, स्वभाव कृपणो नाम कोपी भिक्षुकः प्रतिवसति स्म. बघा त्याचं नावच काय आहे, कोपी स्वभाव कृपणो नाम स्वभाव, त्याचं नावच आहे स्वभाव कृपण. खरं तर कृपण शब्दाचा अर्थ होतो कंजूस. तर एका नगरामध्ये, कोण्या एका नगरामध्ये स्वभाव कृपण नावाचा एक भिक्षुक राहत होता. भिक्षुक म्हणजे जो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवतो आणि जो शक्यतोवर समाजामध्ये वेगवेगळी आध्यात्मिक कामं करत असतो. तेन भिक्षया प्राप्तेन सक्तोपिष्टेन कलशः संपूरितः. तुम्हाला इथे चित्रात दिसत असेल बघा, हा एक भांडं आहे, त्याच्यामध्ये त्याने पीठ ठेवलेलं असतं. कुठलं पीठ आहे तर सातूचं पीठ आहे. सातू एक धान्य आहे. या सातू धान्याचं पीठ त्याने भिक्षा मागून जमा केलेलं आहे. तर तेन भिक्षया प्राप्तेन, भिक्षेत त्याने जमा केलेलं ते सातूचं सक्तोपिष्ट म्हणजे सातूचं पीठ, या पीठामुळे कलशः संपूरितः, तो कलश जो आहे ना, बाजूला भांड दिसतंय ते संपूर्ण भरलेलं आहे. तम च घटम नागदंते रज्वा बद्ध्वा तस्या अधस्तात् कटम प्रसार्य सततम तद्विषये चिंतयन सहा सुप्ताः. म्हणजे नेहमी ना त्याने ते भिक्षा मागून ते भांड भरून ठेवलं होतं. मग तमच घटम, तो जो घट आहे ना, तो नागदंते रज्वा म्हणजे रज्जू म्हणजे काय तर एका दोरीने, त्याने तो एका दोरीने नागदंत म्हणजे काय, एक खुंटी असते ना, ती खुंटी, तर त्याने त्या खुंटीला दोरी बांधून, किंवा नागदंते त्याला अजून एक आपण म्हणू की ऑन अ पेग प्रोजेक्टिंग फ्रॉम दी वॉल, जे खुंटी तिथून जी भिंतीतनं आलेली आहे ती, तर त्या खुंटीवर त्याने दोरीला बांधून ते मडकं लावलं होतं, अडकवलं होतं. तस्या अधस्तात कटम प्रसार्य, त्याच्या बरोबर खाली कटम प्रसार्य, कटम म्हणजे काय तर चटई, चटई पसरून सततम तद्विषयी चिंतयन सह सुप्तः, सतत तो त्याविषयी विचार करायचा. तर असा विचार करत असताना सह सुप्तः सह अचिंतयत यत् परिपूर्णः अयम घटः तावत सक्तोपिष्टेन वर्तते. त्याने विचार केला की यह अचिंतयत, he thought that now this pitcher is full with the flour of barley, सातू म्हणजे बार्ली, तर
आता हा जो घडा आहे ना तो संपूर्णपणे पिठाने भरलेला आहे. यत परिपूर्णः अयम घटः तावत सक्तु पिष्टेन वर्तते. जो म्हणजे आता की नाव दिस पिक्चर इज फुल फुल विथ दी फ्लोर ऑफ बार्ली. यदि दुर्भिक्षं भवति तर्हि अस्य विक्रयणेन रूप्यकाणां शतं प्राप्स्यामि. यदि दुर्भिक्ष होईल म्हणजे जर का दुष्काळ पडला, ओके, म्हणजेच जर का फॅमाईन, ओके, ज्याला आपण दुष्काळाला काय म्हणतो फॅमाईन, जर का दुष्काळ किंवा उपासमार अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर अस्य विक्रयणेन याची विक्री करून किंवा या पिठाला विकून ततः रूप्यकाणां शतं प्राप्स्यामि. जवळजवळ शेकडो रुपये मला प्राप्त होतील. ततः तेन अहम अजाद्वयम क्रेष्यामि. आणि नंतर मी त्याच्याने 2 अजाद्वयम म्हणजे 2 शेळ्या किंवा 1 शेळ्यांची जोडी क्रेष्यामी विकत घेईल. बघा त्याची स्वप्न की तो म्हणतोय त्याला आधी पीठ हे जे भिक्षेतनं मिळालं आहे त्याच्याने आता हे भांडं पूर्ण भरलेलं आहे, मातीचं भांडं किंवा ज्याला मडकं म्हणूया आपण, ते पूर्ण भरलंय. म्हणून त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता हे मडकं तर पूर्ण भरलंय आणि जेव्हा आता गावामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होईल किंवा गावात जर का दुष्काळ पडला तर मी अस्य विक्रयणेन या पिठाच्या विक्रीने रूप्यकाणां शतं प्राप्स्यामि. शेकडो रुपये मी प्राप्त करू शकेन. ततः तेन अहम. आता बघा हा, आता पुढे तो जी स्वप्न बघतोय ना ती स्वप्न कशी आहेत, त्या स्वप्नांमध्ये त्याने विचार केलेला आहे की याच्याने मी अजून काय काय विकत घेऊ शकेन. म्हणजे मला ह्याच्याने शेकडो रुपये मिळतील. दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये मी जेव्हा हे पीठ विकेन त्यातनं मला बरेचसे पैसे मिळतील. पण मग आता त्याच्याने मी काय काय विकत घेऊ शकतो असा विचार तो करतो. ततः तेन अहम अजाद्वयम क्रेष्यामि. त्याने मी 2 शेळ्या किंवा 2 बकऱ्या विकत घेईन. ततः षण्मासिक प्रसववशात ताभ्याम यूथः भवति. म्हणजे षण्मासिक 6 महिन्यानंतर प्रसव वशात ताभ्याम यूथः भवति. म्हणजे त्यांना पुढे अजून मुलं किंवा आपण म्हणू त्यांना अजून पुढे शेकरू होईल. आणि ततः अजाभिः प्रभूतः धेनू ग्रहीष्यामि. आणि मग त्या शेळ्यांना विकून मी धेनू ग्रहीष्यामि. धेनू म्हणजे गाय, मी गाय विकत घेईन. सो फर्स्ट ही इज थिंकिंग दॅट ही विल buy her goat, okay, a pair of goat. With that money, by selling this barley flour, he will get hundreds of rupees, and with the help of those hundreds of rupees he is going to purchase a pair of goat. आता त्या गोट म्हणजेच शेळीला परत शेकरू झाल्यानंतर त्याच्यातनं मला परत पैसे मिळतील आणि तेही विकेन ना मी. मग त्यातनं मी धेनू ग्रहीष्यामि म्हणजे मी त्यातनं गाय विकत घेईन. सो आय विथ द गोट्स आय शॅल बाय मेनी मोर काउज. धेनूभिः महिषीभिः वडवा प्रसवतः प्रभूतः अश्वाः भविष्यन्ति. हां, मग मी काय करेन पुढे, देन आय शॅल buy a goat. With the goats I shall buy many cows. With cows I shall buy buffaloes. With buffaloes I shall buy mares. त्याच्यानंतर selling them I shall obtain अश्वाहा म्हणजे घोडे, हॉर्सेस. मग मी काय करेन ते सुद्धा विकत घेईन. तेषां विक्रयण प्रभूतम. आणि त्याच्या विक्रीमुळे प्रभूतम सुवर्णम प्राप्स्यामि. त्याच्या विक्रीने माझ्याकडे भरपूर सोनं मला प्राप्त होईल. सुवर्णेन चतुःशालम अहम गृहम संपत्स्यते.
म्हणजे तो विचार करतो की बाय सेलिंग देम आय शॅल ऑब्टेन ॲम्पल गोल्ड. आधी तो विचार करतो मी गोल्ड घेईन. नाउ विथ अ गोल्ड द हाऊस विथ द 4 विंग्स विल बी बिल्ड. चतुशालम म्हणजे मोठं मी घर सुद्धा त्याच्याने बांधेल. अ हाऊस ऑफ विथ द हाऊस विथ दी 4 विंग्स विल बी बिल्ड. ततः कश्चित् धनिकः प्राप्त वयस्कां रूपाढ्यां कन्यां मह्यं दास्यति. आणि मग एखादा धनिक प्राप्त वयस्काम म्हणजे योग्य वयात त्याची म्हणजे जर लग्ना सारखी मुलगी असेल त्याला, जी रूपाने सुद्धा अतिशय सुंदर आहे, अशी मुलगी कन्या मह्यम दास्यती म्हणजे मला लग्नासाठी तो त्या मुलीची मागणी घालेल किंवा त्या मुलीला लग्न करून मला देईल. आवयोः पुत्रः भविष्यती. आणि मग तो म्हणतो की आम्हाला पुढे पुत्र होईल, मुलगा सुद्धा होईल. बघा, माझ्याकडचं धन बघून एखादा धनिक स्वतःची प्राप्त वयात आलेली मुलगी म्हणजे लग्नाच्या वयात आलेली मुलगी, रूपाढ्य मुलगी म्हणजे रूपाने अतिशय सुंदर असलेली मुलगी मला तो देईल, माझं लग्न लावून देईल तिच्याशी. आवयोः पुत्रः भविष्यती. नंतर आम्हाला पुत्र सुद्धा होतील. तस्याः अहम सोमशर्मेती नाम करिष्यामि. आणि त्याचं नाव मी सोमशर्मा असं ठेवेन. तर तो किती विचार करतोय पुढचा. तो काय म्हणतो आधी की मी यातनं हे जे पीठ आहे ते दुष्काळ पडलेली जी अवस्था असेल ना, त्यावेळेस मी हे जे पीठ आहे ते बाजारात विकेन, त्याने मला बरेच पैसे मिळतील. त्या मिळालेल्या पैशातून मी आधी काय घेईन, बकरी, गोट, तर शेळी घेईन. आणि मग त्या शेळ्यांना त्यांचे शेकरू झाले की मग मी सगळंच विकेन आणि त्यातनं मी धेनू विकत घेईन म्हणजे गाय विकत घेईन. आणि मग गाय, मग म्हैस, या सगळ्यांसोबत मग त्यांची जी मुलं आहेत ती अजून वाढतील, त्यांची जी वासरं आहेत ती अजून वाढतील. आणि मग ती वाढल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती माझ्याकडे प्राणी असतील आणि मग प्रभूतः अश्वाः भविष्यन्ति. सो I with the cows I shall buy buffaloes, with sheep buffaloes I shall buy mares, and the mares will give birth to lot of horses. मग काय ते कोणाला जन्म देत, भविष्यन्ति ते अश्वाहा म्हणजे मी वडवाहा, पुढे मी काही घोडे विकत घेईन आणि मग त्यांच्यापासून आणखीन जास्त घोडे तयार होतील माझ्याकडे, त्यांची संख्या वाढेल. तेषां विक्रयणात प्रभूतम. आणि त्या घोड्यांच्या विक्रीतून सुवर्णम प्राप्स्यामी, मला भरपूर सोनं प्राप्त होईल. सुवर्णेन, आणि त्या सोन्यातून त्या पैशातून मी चतुशालम गृहम संपत्स्यते, आणि त्यातनं मी 4 विंग्स असलेलं घर बांधेन. ततः कश्चित् धनिकः तस्य प्राप्तवयस्कां रूपाढ्यां कन्यां मह्यं दास्यति. आणि मग then certain rich man will give his beautiful daughter of marriageable age to me. म्हणजे लग्नाच्या वयात आलेली मुलगी, एखादा श्रीमंत माणूस त्या मुलीला तो मला देईल, लग्नासाठी मागणी घालून मला तो तिच्यासोबत लग्न लावून देईल. आवयोः पुत्रः भविष्यति. मग आम्हाला पुढे मुलं होतील. तस्याहम सोमशर्मेती नाम करिष्यामि. त्याचं मी नाव सोमशर्मा असं ठेवेन. ततः सह जानूचलनयोग्यः भविष्यति. आणि नेमकं तेव्हा तो हळूहळू रांगायला लागेल. सह जानूचलन योग्य म्हणजे जे आपल्या गुडघ्यावरती चालतात ना, ते जानू त्याला म्हटलंय. तर त्याच्यावरती चालायला तो जवळजवळ सुरू करेल. एकदा सोमशर्मा माम दृष्ट्वा मत समीपम आगमिष्यति. एकदा तो सोमशर्मा माझ्याकडे काहीतरी कामासाठी येत असेल.
So both of sorry uh, then he will be able to crawl on the knees and seeing me Soma Sharma will come near me. तो माझ्याजवळ येईल. सापी मम वचनम न श्रोष्यती. सीइंग मी तो सुद्धा सोम शर्मा सुद्धा माझ्याकडे बघून मम वचनम न श्रोष्यती माझ्याकडे फक्त बघून पण माझं काही न ऐकता काही ऐकणार नाही. तावत काले म्हणजे ज्या वेळेस तो माझ्याकडे बघून सुद्धा माझं काही ऐकणार नाही. ततः अहम क्रोपाविष्ट अभिधास्यामी भार्याम. तेव्हा मी क्रोपाविष्ट म्हणजे रागावून और गेटिंग अँग्री कोपाविष्ट अभिधास्यामी भार्याम गृहाण बालकम. मी म्हणेन तिला की टेक द चाइल्ड. गृहाण बालकम या मुलाला धर. सापी मम वचनम न श्रोष्यती. आणि ती सुद्धा माझं बोलणं ऐकणार नाही किंवा ती सुद्धा कदाचित माझं बोलणं ऐकणार नाही. तावत काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यती. नेमकं त्यावेळेस कोणी एक कुक्कुर म्हणजे कुत्रा, डॉग. ओके, तर त्यावेळेस कुठला तरी एक कुकुर म्हणजे डॉग आगमिष्यती येईल. सोम शर्मा तस्मात भीतः भविष्यती. आणि त्यावेळेस सोम शर्मा विल बी अफ्रेड ऑफ दी डॉग. तो त्या कुत्र्यांना घाबरेल. ततः अहम समुत्थाय लगुडेन तम कुकुरम ताडयिष्यामी. आणि नेमकं तेव्हाच मी समुत्थाय उठून लगुड म्हणजे काठीने त्या कुत्र्याला ताडयिष्यामी मारेन. ओके, असा तो विचार करत असतो. तर पुढे काय होतं की एवं स्वप्नमग्नः ध्यानस्थितः सह तथैव लगुड प्रहारम अकरोत. आणि नेमकं तेव्हाच तो ध्यानस्थितः अतिशय स्वप्नात मग्न असलेला तो स तथैव लगुड प्रहारम अकरोत. तिथून स्वप्नातूनच तो काठीने लगुड प्रहारम म्हणजे पायाने. ओके, सो getting up quickly I shall hit the dog with the stick. आणि absorb the thought on or the river eye he struck with the stick accordingly. As a result of that stroke of the stick the pitcher filled with the floor of barley was broken. तेव्हा आता काय होईल, तो ध्यानात मग्न असलेला काठीने प्रहार करेल आणि त्या प्रहाराने सक्तोपिष्टेन पूर्ण स घट भग्न भवती. त्या प्रहारामुळे सातूच्या पिठाने भरलेलं जे भांड आहे ते तुटेल. त्यामुळे संपूर्ण पीठ हे खाली सांडेल. सक्तोपिष्टेन सह पूर्ण घट भग्न अभवत. त्या सातूच्या पिठाने पूर्ण घट जो आहे तो सातूचं पीठ असलेला जो संपूर्ण घट आहे तो फुटला जाईल. घट भग्न अभवत फुटला गेला. स्वभाव कृपणः सह पांडुरताम अगच्छत. आणि मग स्वभावाने कृपण म्हणजे स्वभाव कृपणम त्याचं नावच आहे स्वभाव कृपण हे बिकेम वाईट. आणि मग अतः ब्रवामी म्हणून मी सांगतोय की मग आपण अनाथ दत्तवंती चिंताम संभाव्याम करोति यः स एव पांडुरः शेते सोम शर्मा पिता यथा. म्हणजे ही who bestows the thought on what has not come to pass and what cannot well be expected to be the possible lies turned white as did the father of सोम शर्मा. सोम शर्माच्या वडिलांनी म्हणजे हाच ओके हा जो स्वभाव कृपण माणूस आहे तो. तर इथे काय म्हणते की जोपर्यंत अनाथ गंतव्यम चिंताम संभाव्या करोती जो एखादी गोष्ट न येताच त्याच्याबद्दल भरपूर विचार करत असेल स एव पांडुरः शेते मग त्याची अवस्था सोम शर्माच्या वडिलांसारखीच होईल. सो ही टर्न्ड वाईट ॲज डीड दी फादर ऑफ सोम शर्मा. सोम शर्माच्या वडिलांचं जसं झालं की भरपूर स्वप्न त्याने रंगवली पण त्या स्वप्नातल्याच एका चुकीच्या वर्तनामुळे त्याच्या हातून अशी चूक घडली की ज्याच्यामुळे ते भांडं जे आहे ते खाली सांडल्यामुळे सगळं पीठ तिथे सांडलं. त्यामुळे त्याला पुढे काहीच करता आलं
नाही. म्हणजे त्याच्या सगळ्या स्वप्नांचा भंग इथे या श्लोकामध्येच आपल्याला स्वप्नांचा झालेला सगळा जो भंग आहे, त्यामुळे त्याला जो धडा मिळाला, तो धडा या श्लोकात सांगितलेला आहे, की माणसाने एखाद्या गोष्टीची न आलेल्या संकटाची पण जास्त चिंता करू नये. जर जास्त चिंता केली तर त्याची अवस्था ही सोम शर्माच्या वडिलांसारखी होऊ शकते. अनागतवंती वतीं चिंतां संभाव्यां करोति यः स एव पांडुरशिते सोमशर्म पिता यथा. त्याचा अर्थ असा म्हटलाय की ही हू बिस्टॉज द थॉट ऑन व्हॉट हॅज नॉट कम टू पास, म्हणजे अनागत, जे अजून काही आलेलंच नाहीये ते, अँड व्हॉट कॅन नॉट वेल बी एक्सपेक्टेड टू बी द पॅशनेबल, म्हणजे असंभाव्यम लाईज टर्न वाईट ॲज did the father of Soma Sharma. So it is written that what cannot be expected to be passionate, ते कुठल्या गोष्टी एक्सपेक्टेड नाही आहेत, दॅट द टर्न व्हाईट ॲज डीड द फादर ऑफ सोम शर्मा, म्हणजे त्याने कितीतरी स्वप्न रंगवलेली होती. म्हणजे माणसाने एखादी परिस्थिती अजून आलेली नाही आहे त्याबद्दल जास्त स्वप्न रंगवू नयेत, आणि जर का ती जास्त स्वप्न पूर्ण झाली नाही तर ते आपल्या मनालाच वाईट वाटत राहतं. त्यामुळे माणसाने कुठली जी परिस्थिती आहे ती अजून आपल्या हातात आल्याशिवाय त्या संदर्भात कुठेही गुंतवणूक करणं योग्य नाही. तर अशा प्रकारे आपण मनोराज्यस्य फलम हा धडा पूर्ण केलेला आहे. बाकीचा आपण पुढच्या तासिकेला करूयात. थँक्यू.